नमस्ते आदाब, मैं एंकर दिव्या कांबले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करती हूँ। CBN न्यूज 18 हर समस्या में आपके साथ, हर खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं। जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार उन्मेष दादांचा पत्ता कळ। आगामी 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या 70 उमेदवारांची यादी निश्चित झाली असून त्यापैकी विद्यमान खासदार उन्मेषदादा पाटील यांचे तिकीट कापून स्मिताताई वाघ यांना जळगाव लोकसभा मतदारसंघातून तिकीट निश्चित झालं आहे। आगामी 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या 70 उमेदवारांची यादी निश्चित झाली असून त्यापैकी विद्यमान खासदार उन्मेषदादा पाटील यांचे तिकीट कापून स्मिताताई वाघ यांना जळगाव लोकसभा मतदारसंघातून तिकीट निश्चित झाले आहे। जळगाव जिल्ह्यातील भाजपच्या अंतर्गत कलहामुळे उमेशदादा यांचा पत्ता कट झाल्याचं बोललं जात आहे। जळगाव जिल्ह्यात उन्मेशदादा काय भूमिका घेणार याकडे जनतेचं लक्ष आहे। तसेच तिसऱ्यांदा रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसेचं तिकीट फायनल करण्यात आले असून गेल्या काही दिवसापासून जळगावात रक्षा खडसेचं तिकीट कापले जाणार असल्याची चर्चा सुरू होती। मात्र रक्षा खडसेचं तिकीट कापल्यानंतर एकनाथरावजी खडसे दुसऱ्या पक्षातून रक्षा खडसे यांना तिकीट मिळवून विजयी करून आणतील याची भीती भाजपला सतावत होते। याच कारणामुळे रक्षाताई खडसे यांचे तिकीट निश्चित झाले आहे अशी चर्चा रावेर मतदारसंघातील प्रत्येक गावात चौकात सुरू आहे। मैं अलविदा लेती हूँ, आपकी एंकर दिव्या कांबले। देखते रहिए CBN Press the bell icon on the हर YouTube समस्या में and आपके never साथ, miss another हर खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं। हमारे CBN न्यूज 18 चैनल को सब्सक्राइब करें। जय हिंद।